नमस्कार, जय महाराष्ट्र. मराठी फार्मा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच प्रकारच्या नवीन जॉब अपडेट्सची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम पोहोचावी यासाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला जी काही जाहिरात आहे ती सर्वात प्रथम बघायला मिळून जाईल. तर मित्रांनो, रयत संस्था सातारा यांच्याकडून एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. काय आहे जाहिरात, कोणते कोणते पद असणार आहेत, काय लागणारे पात्रता, सर्व डिटेल माहिती आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, हा जो काही असणार आहे तो असणार आहे वॉक इन इंटरव्ह्यू रयत शिक्षण संस्था साताराकडून. यासाठी कोणते कोणते पदे असणार आहेत, तर पदे जे असणार आहे, पहिलं जे पद आहे प्रिन्सिपल, नंबर ऑफ वॅकन्सी 5 राहणार आहेत. त्याचबरोबर ओपन कॅटेगरीसाठी वॅकन्सी असणार आहे आणि क्वालिफिकेशन लागणार आहे BA, MA, MSc, BSc, B.Ed, M.Ed विथ तुम्हाला 5 ते 6 वर्षांचा एक्सपिरियन्स इथे लागणार आहे. हे क्वालिफिकेशन झाले असेल तर तुम्ही प्रिन्सिपल या पदासाठी ॲप्लिकेबल असणार आहात. त्याचबरोबर दुसरं जे पद आहे कोऑर्डिनेटर, नंबर ऑफ वॅकन्सी 1 राहणार आहे. क्वालिफिकेशन लागणार आहे BA, MA, BSc, MSc, B.Ed विथ 3 इयर्स एक्सपिरियन्स जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही यासाठी पात्र राहणार आहात. तिसरं जे पद आहे ते असणार आहे KG टीचर, नंबर ऑफ वॅकन्सी 23 राहणार आहे. त्याचबरोबर क्वालिफिकेशन लागणार आहे KG टीचर. हे क्वालिफिकेशन तुमचं असेल तर तुम्ही इथे पात्र राहणार आहात. त्याचबरोबर प्रायमरी टीचर 1st to 5th PRT, नंबर ऑफ वॅकन्सी 35 राहणार आहेत. क्वालिफिकेशन लागणार आहे BSc, BA, D.Ed किंवा B.Ed जर क्वालिफिकेशन असेल तर तुम्ही इथे पात्र राहणार आहात. त्याचबरोबर 5वी जी वॅकन्सी इथे असणार आहे अप्पर प्रायमरी टीचर 6 to 8 क्लास, 6वी ते 8वी साठी असणार आहे. नंबर ऑफ वॅकन्सी 21 राहणार आहे. त्याचबरोबर क्वालिफिकेशन लागणार आहे BSc, BA, B.Ed और D.Ed क्वालिफिकेशन झाले असेल तुम्ही इथे पात्र राहणार आहात. त्याचबरोबर सेकंडरी टीचर 9 to 10, नंबर ऑफ वॅकन्सी 18 राहणार आहे. त्याचबरोबर क्वालिफिकेशन लागणार आहे BA, MA, BSc, MSc, B.Ed हे क्वालिफिकेशन राहणार आहे. त्याचबरोबर स्पोर्ट टीचरसाठी पण वॅकन्सी असणार आहे. नंबर ऑफ वॅकन्सी 6 राहणार आहे. त्याचबरोबर BSc झाले असेल तुमचं किंवा BA, BPEd हे तुमचं झाले असेल तर तुम्ही इथे पात्र राहणार आहात. त्याचबरोबर आर्ट, डान्स अँड म्युझिक टीचर यासाठी सुद्धा वॅकन्सी राहणार आहे. नंबर ऑफ वॅकन्सी 6 असणार आहेत. क्वालिफिकेशन लागणार आहे ATS आर्ट डिप्लोमा. त्याचबरोबर क्राफ्ट क्वालिफिकेशन झाले असेल तर तुम्ही इथे पात्र राहणार आहात. त्याचबरोबर कम्प्युटर टीचरची सुद्धा वॅकन्सी असणार आहे. नंबर ऑफ वॅकन्सी 6 राहणार आहेत. क्वालिफिकेशन लागणार आहे BSc, MSc किंवा कम्प्युटर सायन्स प्लस कम्प्युटर कोर्स तुमचा झाला असेल तर तुम्ही इथे पात्र राहणार आहात. त्याचबरोबर लायब्ररियनसाठी 1 वॅकन्सी असणार आहे. क्वालिफिकेशन लागणार आहे बॅचलर ऑफ लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स हे क्वालिफिकेशन इथे तुमचं लागणार आहे. त्याचबरोबर इथे त्यांनी कॅटेगरीनुसार विश्लेषण मेन्शन केलेलेच आहे. ही जी जाहिरात आहे मित्रांनो, ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मेन्शन करून देतो. ही जाहिरात थोडीशी ब्लर आहे, त्यामुळे टेलिग्राम चॅनलवरती तुम्ही ही जाहिरात बघू शकता. त्यामध्ये तुम्हाला सर्व डिटेल माहिती समजून जाईल. तेथे त्यांनी व्हेरियस पोस्टसाठी ज्या काही जागा आहे ते मेन्शन केले आहे. म्हणजेच रयत इंग्लिश मीडियम स्कूल दहिवडी, त्याचप्रमाणे शिरवळ, त्याचबरोबर गांधी टेकडी, त्याचबरोबर उंब्रज आणि भुईंज ह्या ठिकाणी तुमचे नोकरीचे ठिकाण असणार आहे. त्याचबरोबर ह्यासाठी इथे ॲप्लिकेशन कसे करायचं, ॲप्लिकेशन हे तुम्हाला वॉक इन इंटरव्ह्यूला जेव्हा तुम्ही जाईल त्यावेळी तुम्हाला ॲप्लिकेशनचा जो काही फॉर्मॅट असणार आहे, वॉक इन इंटरव्ह्यूचा जो काही फॉर्म असणार आहे तो तुम्हाला तिथे दिला असेल. ज्यावेळी तुम्ही वॉक इन इंटरव्ह्यूला जाणार त्यावेळी तुमचे जे काही क्वालिफिकेशन, एज्युकेशनचे डॉक्युमेंट्स आहे, त्याचबरोबर तुमचे इतर काही डॉक्युमेंट्स आहे, ते सर्व डॉक्युमेंट्स घेऊन तुम्हाला वॉक इन इंटरव्ह्यूला जायचं आहे. इंटरव्ह्यू कधी असणार आहे, इंटरव्ह्यू असणार आहे 27 एप्रिल 2025 या तारखेला हा इंटरव्ह्यू असणार आहे. इंटरव्ह्यूचं ठिकाण काय असणार आहे तर ठिकाण त्यांनी इथे मेन्शन केलेले आहे. ठिकाण असणार आहे अप्पासाहेब भाऊराव पाटील इंग्लिश मीडियम स्कूल सातारा. या ठिकाणी तुमचा इंटरव्ह्यू होणार आहे. त्याचबरोबर ह्या इंटरव्ह्यूला जाताना तुम्ही सर्व डॉक्युमेंट्ससुद्धा तुमच्यासोबत घेऊन जावा. त्याचबरोबर इथे त्यांनी ऑफिशियल वेबसाईट दिली आहे. ही वेबसाईट आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करून देतो. तुम्हाला काही अजून आणखी माहिती हवी असेल तर या वेबसाईटवरती तुम्हाला माहिती मिळून जाईल. त्याचप्रमाणे इथे त्यांनी मोबाईल नंबर, फोन नंबर हा मेन्शन केलेला आहे. जर तुम्हाला काही डाऊट असेल याबद्दल तर तुम्ही या नंबरवरती कॉल करून तुमचा डाऊट क्लिअर करू शकता. त्याचप्रमाणे ही जी वॅकन्सी पब्लिश झाली आहे ती 18 एप्रिल 2025 रोजी पब्लिश झाली आहे. त्याचप्रकारे अजून एक यांची वॅकन्सी पब्लिश झाली आहे वॉक इन इंटरव्ह्यूसाठी. आता आपण ती वॅकन्सी डिटेलमध्ये बघूया. तर ही दुसरी जाहिरात असणार आहे रयत शिक्षण संस्था साताराची. यासाठी सुद्धा वॉक इन इंटरव्ह्यू असणार आहे. वॉक इन इंटरव्ह्यूसाठी त्यांनी इथे मेन्शन केलं आहे रयत शिक्षण संस्थेच्या रयत मराठी माध्यमिक शाळा सातारा, त्याचबरोबर सातारा प्रायमरी स्कूल सातारा, त्याचबरोबर मराठी माध्यम शाखांतील शिक्षक भरतीसाठी
वॉक इन इंटरव्ह्यू आयोजित करण्यात आलेले आहे। यासाठी पदे कोणते असणार आहे तर मुख्याध्यापक, नंबर ऑफ वॅकन्सी 2 राहणार आहे। त्याचप्रमाणे क्वालिफिकेशन लागणार आहे BA, MA, BSc किंवा MSc झाले असेल B.Ed तर तुम्ही इथे पात्र राहणार आहात। त्याचबरोबर तुम्हाला 5 वर्षाचा एक्सपिरियन्स सुद्धा लागणार आहे। ही सुद्धा जाहिरात थोडीशी ब्लर आहे मित्रांनो, आपल्या टेलिग्राम चॅनलवरती ही जाहिरात सुद्धा मी अवेलेबल करून देतो। ही जाहिरात तुम्ही टेलिग्राम चॅनलवरती डिटेलमध्ये वाचू शकता। त्याचप्रमाणे दुसरं जे पद असणार आहे ते असणार आहे प्रायमरी शिक्षण इयत्ता 1ली ते 5वी साठी 12 वॅकन्सी राहणार आहे। क्वालिफिकेशन लागणार आहे HSC म्हणजे तुमची 12वी झाली असेल तरी सुद्धा यासाठी तुम्ही क्वालिफाय राहणार आहात। त्याचबरोबर तुमचं BA किंवा BSc D.Ed झालं असेल तरी सुद्धा चालणार आहे इथे। त्याचबरोबर तिसरं जे पद आहे ते असणार आहे उच्च माध्यमिक शिक्षक इयत्ता 6वी ते 8वी। त्याचबरोबर नंबर ऑफ वॅकन्सी 7 राहणार आहेत। क्वालिफिकेशन लागणार आहे BA किंवा BSc D.Ed तुमचं झालं असेल तर तुम्ही इथे पात्र राहणार आहात। त्याचबरोबर B.Ed झाले असेल तरी सुद्धा तुम्ही इथे पात्र राहणार आहात। त्यानंतर चौथी वॅकन्सी असणार आहे माध्यमिक इयत्ता 9वी ते 10वी। नंबर ऑफ वॅकन्सी 7 राहणार आहेत। क्वालिफिकेशन लागणार आहे BA किंवा MA किंवा BSc किंवा MSc B.Ed आणि M.Ed हे तुमचं क्वालिफिकेशन असेल तर तुम्ही इथे पात्र राहणार आहात। त्याचबरोबर इथे ATD म्हणजेच आर्ट टीचर डिप्लोमा तुमचा झाला असेल, नंबर ऑफ वॅकन्सी 2 राहणार आहेत। त्याचबरोबर ह्यासाठी क्वालिफिकेशन तेच लागणार आहे ATD म्हणजेच आर्ट टीचर डिप्लोमा झाला असेल तुम्ही इथे पात्र राहणार आहात। त्याचबरोबर इथे क्रीडा म्हणजे स्पोर्ट्ससाठी सुद्धा स्पोर्ट टीचरसाठी सुद्धा वॅकन्सी असणार आहे। नंबर ऑफ वॅकन्सी 2 राहणार आहे। क्वालिफिकेशन लागणार आहे BSc किंवा BA तुमचा झाला असेल तर तुम्ही इथे पात्र राहणार आहात। त्याचबरोबर इथे त्यांनी कॅटेगरीनुसार वॅकन्सीचे विश्लेषण दिले आहे ते तुम्ही डिटेलमध्ये बघून घ्या। याचबरोबर अर्ज कुठे करायचा, अर्ज इथे सुद्धा तुम्हाला मुलाखतीच्या ठिकाणी अर्ज तुम्हाला देण्यात येणार आहे। मुलाखत ह्याची कधी असणार आहे तर 27 तारखेलाच ह्याची सुद्धा मुलाखत असणार आहे। सकाळी तुम्हाला 9:30 वाजता तिथे हजर राहायचं आहे। या टाईमच्या थोडंसं आधी तिथे हजर राहा म्हणजे तुमची मुलाखत व्यवस्थितरित्या पार पडेल। त्याचप्रमाणे तुमचे जे काही शिक्षणाचे प्रमाणपत्रे असतील, सर्टिफिकेट्स असतील ते सर्व सर्टिफिकेट तुम्ही ह्यासाठी इंटरव्ह्यूला जाताना घेऊन जा। त्याचबरोबर तुम्हाला कुठे जायचं आहे, मुलाखतीचे स्थळ काय असणार आहे तर अण्णासाहेब कल्याणी विद्यालय कॅम्प सातारा ह्या ठिकाणी तुम्हाला इंटरव्ह्यू असणार आहे। त्याचबरोबर इथे त्यांनी ऑफिशियल वेबसाईट दिली आहे। अजून डिटेल माहितीसाठी या वेबसाईटवरती तुम्ही व्हिजिट करू शकता। या जाहिरातीबद्दल तुम्हाला काही डाऊट असेल इथे फोन नंबर दिला आहे, फोन नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुमचा डाऊट क्लिअर करून घ्या। तरी अशा या 2 जाहिरात आपण डिटेलमध्ये बघितल्या आहे। ह्या जाहिरातीबद्दल तरीसुद्धा तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा आणि अशाच प्रकारच्या नवीन जॉब अपडेट्सची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम पोहोचावी यासाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।